वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन. तर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ जो आहे तो 2 पार्टमध्ये आपण केलेला आहे. हा पहिला पार्ट आहे आणि दुसरा पार्ट मी उद्या किंवा परवा अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे त्याची सगळी तयारी आज आपल्याला करून घ्यायची आहे. आणि ती तयारी झाली की आपण त्याची तयारी झाली की आपण त्याच्यापासून मेन डिझाईन बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोरपंख. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. गोल्डन मणी लागणार आहेत, राईस बीड्स आणि आपले पर्ल्सची 5 mm ची साईज पण लागणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण तयारी करणार आहोत. एक सुंदर असा सेट बनवण्यामागची जी तयारी असते ती आज आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला काही होमवर्क पण देणार आहे, तो तुम्ही उद्या करून यायचा आहे, म्हणजे माझ्यासोबत तुमचा सेटही पूर्ण होऊन जाईल. तर हा आहे 0.3 ची वायर. तर आपण 0.3 ची वायर घेतलेली आहे, ती कट करून घेणार आहोत. आणि आपल्याला बेस जो आहे, मोठा मोरपंख जो आहे त्याला राऊंड डिझाईन बनवण्यासाठी आपण राईस बीड्सचा वापर करणार आहोत. तर एक राईट बीड्सचा मणी, त्यानंतर गोल्डन बीड 0.0 mm चा गोल्डन मणी घेणार आहोत. त्यामध्ये घालून आपण हे गोल्डन बीड्सचे जे मणी आहेत ना, ते एकमेकांना फार चिटकलेले येत आहेत. त्यासाठी आपण त्यांना हाताने झाली कट तर ठीकच आहे, नाहीतर तुम्ही कात्रीच्या साह्याने त्याला कट करू शकता. ते जास्त अटॅच झाल्यामुळे पुढची डिझाईन आपली थोडा वेळ जातो. तर हे अशा प्रकारे आपण बघताय. आता मला सांगायला आवडेल तुम्हाला की जर मोरपंखाचा कुंदन जर तुमच्याकडे छोटा असेल तरी चालेल. त्या छोट्या कुंदनच्या आधारे तुम्ही तो किती त्याला बीड्स लागतील ते कवर अप करा. तर माझ्याकडे हा बेस मी मुद्दामून मोठा घेतलेला आहे, कारण ही डिझाईन युनिक आहे. ती डिझाईन अजून कुठेही आलेली नाही. त्यामुळे आपली डिझाईन अगदी युनिक दिसण्यासाठी आपण हा पीस मोठा घेतलेला आहे. आणि अर्थातच मी यामध्ये तुम्हाला अजिबात दाखवलेलं नाही ही डिझाईन कशी बनणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि त्याचा दुसरा पार्ट तुम्हाला पाहावाच लागणार आहे, कारण त्यामध्ये आपण डिझाईन फिक्स करणार आहोत. तर थोडासा कॅमेऱ्याचा इश्यू होतोय. ज्वेलरी बनवताना अगदी मग्न झाल्यानंतर लक्षात येत नाही की आपण जे शूट करतोय ते निदान कॅमेऱ्यात आलं पाहिजे. त्याबद्दल मी सगळ्यांची अगदी मनापासून माफी मागते. तर तुम्ही बघताय जवळजवळ एवढा माझा मोठा कुंदन असल्यामुळे मी एवढे असे बीड्स तयार केलेले आहेत. आणि हे सगळे बीड्स तयार केल्यानंतर आपण ते आपला जो मोरपंखाचा मोठा कुंदन आहे त्याला आपण ते जॉईन करणार आहोत. तर त्याआधी आपण सांगितल्याप्रमाणे त्याला लॉक करून घेणार आहोत, जेणेकरून ती डिझाईन वेगळी होता कामा नये. ते व्यवस्थित आपण लॉक केलेले आहे. कुंदन मोठं असल्यामुळे आपण त्याला बीड लॉक जे करतो आपण बीड एकमेकांना जे लॉक करतो ते आपण करणार नाही. नंतर आपण ते मोठ्या कुंदनला लावणार आहोत. तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की आपण ते कुंदनला अटॅच करणार आहोत. हे सुंदर असं दिसतंय. तर ते नंतर आपण 0.3 च्याच वायरने एकमेकांना आपण जॉईन करणार आहोत. तर हे आहे पहिला कुंदन, ज्याची प्रोसेस आपण बघतोय. अशा प्रकारे आपल्याला 2 कुंदन करायचे आहेत राऊंड शेपची. तर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल मटेरियलमध्ये आपण काय काय घेतलं होतं, त्यामध्ये ते कुंदन आहेत. तर तुम्ही सगळेजण भरपूर जण व्हिडिओ बघताय, त्याचा आनंद घेताय, भरपूर लोकांना शेअर करताय, त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप आभारी आहे. तरी मागच्या व्हिडिओजला फारच कमी व्ह्यूज आलेले आहेत. कदाचित तुमच्या अपेक्षांप्रमाणे व्हिडिओ आलेले नसतील, तरी सगळ्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न करा. ऑर्डर्स असतात. आपण नुकतीच नवीन आपली वेबसाईट लॉन्च केलेली आहे, त्यामुळे तिथेही थोडंसं आपल्याला प्रॉडक्टचं फीडिंग करावं लागत आहे. जर तुम्हाला जर आपली वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघा, तुम्हाला जर कोणते सेट आवडले असतील, साधारणतः आता आपण थोडेच सेट त्यामध्ये ॲड केलेले आहेत, पण हळूहळू आपण जास्तीत जास्त सेट ॲड करणार आहोत. तर तुम्ही तिथून डायरेक्ट ते परचेस करू शकता. आणि जर तुमच्या फॅमिली मेंबर किंवा मित्रमैत्रिणींना जर ते आवडत असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना आपल्या वेबसाईटची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना ते कळवा, की जेणेकरून आपल्या मेहनतीला नक्की चांगला फळ मिळेल.
तर तुम्ही बघताय अगदी तुमच्याबरोबर बोलत बोलत मी हे पूर्ण केलेलं आहे. तर हा झालेला आहे आपल्या डिझाईनचा मेन पार्ट. आता आपल्याला लागणार आहेत 5 mm चे मोती जे आपण वापरले आहेत राऊंड शेप. सेम अगदी असाच राऊंड शेपचा आपला कुंदन असणार आहे. तर त्या कुंदननी आपण त्याचा राऊंड शेप करणार आहोत आणि अशीच सेम डिझाईन बनवणार आहोत. तर तुम्हाला सांगते मी की ही डिझाईन बनवल्यानंतर आपल्याला फिनिशिंगसाठी गोल्डन बीड्सचे राऊंड द्यायचं आहे. तर इथून पुढे फक्त आज आपण काय बघणार आहोत, तर हे पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला 2 कुंदन आणि हा मोठा बीड. आणि आपल्याला बनवायचे आहेत जवळपास, पुन्हा एकदा सांगते मी, जवळपास आपल्याला 40 लॉरियल्स बनवायचे आहेत. तर ते तुम्ही सगळेजण आजचा होमवर्क असं समजून 40 लॉरियल्स तुम्हाला बनवायचे आहेत. तर ते लॉरियल्स हे कुंदन आणि हा पिकॉकचा मोठा कुंदन आणि पाईप म्हणजे बेंड ट्यूब पाईप म्हणतो आपण किंवा त्याला हॅलो पाईप म्हणतो. हे पाईप हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत सुंदर अशी डिझाईन. आणि ह्या सुंदर डिझाईनला सुंदर असं मंगळसूत्रही मी बनवलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. स्टायलिंग स्टिप देणार आहे, त्याचं इयरिंग्स दाखवणार आहे आणि अर्थातच हा आपला सेट कसा दिसेल ते तुम्हाला नक्कीच कळेल. आणि हो, तुम्हाला अर्थात आयडिया आलीच असेल, हा आपला गुढीपाडवा स्पेशल सेट नंबर 1 आहे. त्यानंतर असेच युनिक सेट आपण करण्याचा ट्राय करणार आहोत. तर दुसरीकडे ब्रायडल सिरीजबद्दल बऱ्याच शंका आलेल्या असतील की ह्यांनी ब्रायडल सिरीज चालू केली आणि त्याचे व्हिडिओ टाकले नाहीत. काही नाही, तर कमेंटमेंटमध्ये मी कुठंतरी मागे पडते हे माझ्याही लक्षात आलेलं आहे. पण ब्रायडल सेटचा बांगड्यांचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल, कारण मी आत्ता सध्याही बांगड्या बनवायलाच घेतलेल्या आहेत. तर प्रत्येक ज्वेलरी सेट बनवण्यामागं तयारी असते. प्रत्येक ते फ्लॉवरचे बेस बनवायचे असतात, तर ते सध्या फ्लॉवरचे बेस बनवण्याचंही काम चालू आहे. तर लवकरात लवकर मी तुम्हाला भरपूर नवीन नवीन सेट आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही भरपूर लोकांना आपला चॅनल शेअर करा, वेबसाईटबद्दल सांगा. आपला ब्रँड नंबर 1 ब्रँड न्यायचा आहे, त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची खूप सारी मदत हवी आहे. तर तुम्ही बघताय फिनिशिंगसाठी आपण गोल्डन मनींचा वापर केलेला आहे. हे मनी मायक्रोमध्ये आहेत, त्यामुळे त्याचं पॉलिश अजिबात जाणार नाही. तर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की मला कळवा. तर मला असं वाटतंय की तुम्हाला समजलेलंच आहे की 2 कुंदन, मोरपंख कुंदन, त्याला आपल्याला रॅपिंग करायचं आहे. तर ते कसं केलं आहे ते मी तुम्हाला दाखवतच आहे. तर तुम्ही हे व्यवस्थित करून घ्या, कारण ह्याच्यापासून बनवली जाणारी डिझाईन अजूनही कुठलंही मार्केटमध्ये अवेलेबल नाही. हा आपला फर्स्ट प्रेफरन्सवाला मस्त डिझाईन बनणार आहे, जी यूट्यूबवरही अवेलेबल नाही. तर चला तुम्ही हे बनवत राहा. आपण बनवतोय, मीही तुमच्यासोबत बनवते. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंट करून कळवा. आणि पार्ट 2 बघायला अजिबात विसरू नका, कारण त्यामध्ये आपली पूर्ण डिझाईन आहे. तर तुम्ही बघताय सुंदर असा, आणि हो, इनविजिबल वायरही घेऊन या बरं का, कारण मी ते विसरलेली आहे. गोंडाई आहे, ते मी पार्ट 2 मध्ये नक्की सांगेल तुम्हाला. अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतील. थोडी वेळेची मागे पुढे होऊन जाईल, कारण मीही एक हाऊसवाईफ आहे. 2 मुलांचा सगळा अभ्यास घेऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे थोडी प्रोसेसला मागे पुढे होऊ शकतं. तर तुम्ही सगळ्या हाऊसवाईफच आहात, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की समजून घेतात. त्यामुळे कमिटमेंटमध्ये मागे पुढे पडणार नाही. थोडा वेळ समजून घ्या सगळ्यांनी. त्याच्यामुळे व्हिडिओ हे येत राहतील, थोडे उशिरा येतील, काही लवकर येतील. तर चला, आपण बनवतच आहोत हा मोरपंखाचा युनिक असा सेट.